नाशिकमध्ये जीएसटी कारवाई लवकर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात तब्बल 1,25,00,000 रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणात 20 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना एका खासगी इसमाला रंगेहात पकडण्यात आले आहे, तर 2 जीएसटी अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 47 वर्षीय तक्रारदाराच्या दामोदर चौकीतील कार्यालयावर जीएसटी तपास सुरू होता। हा तपास लवकर पूर्ण करून देण्यासाठी राज्य कर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे आणि सहाय्यक राज्य कर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे यांनी 1,25,00,000 रुपयाची लाच मागितल्याचा आरोप आहे। तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत 1 मार्च 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे तक्रार दाखल केली। त्यानंतर 4 मार्च रोजी पडताळणी दरम्यान दोन्ही अधिकाऱ्यांनी तडजोडीअंती 1 कोटी रुपये निश्चित करून पहिला हप्ता 20 लाख रुपये मागितल्याचे स्पष्ट झाले। यानंतर 6 मार्च 2026 रोजी दामोदर चौक येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला। यावेळी अधिकाऱ्यांच्या वतीने खासगी इसम अमित हिरमन जाधव वय वर्ष 36 हा 20 लाख रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले। कारवाई दरम्यान सोमनाथ पागे यांच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली असून तेथून 2 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे। तसेच आरोपी अधिकारी आणि खासगी इसम यांचे मोबाईल फोन तपासण्यासाठी जप्त करण्यात आले आहे। संबंधित अधिकाऱ्याच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। हा सापळा कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त विजय शंकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली, तर अप्पर पोलीस उपायुक्त अनिल घेर्डीकर आणि पोलीस निरीक्षक मोहन जगदाळे यांनी या कारवाईवर पर्यवेक्षण केले आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।